होणार आहे. मी वरून बोलतो वाय2 केदारनाथ सेक्टर होता. आज 18 मे 2024. काल रात्री आपण अलिबाग इथं पोचलो होतो. आणि हे जे मंदिर आहे शिव मंदिर, इथं मागं हनुमानजीची मूर्ती आहे. इथं मागं शिवजी आहेत आपले महादेव. अजून अलिगडमध्येच आहे, आपण निघालो नाही बाहेर. आपण प्रॉपर हायवे लागले आता. आपण बाहेर आलो म्हणा येईल तर अलीगडच्या बाहेर आलो आहे बघा. हायवे लागला आता. ठीक आहे, चला आपल्याला जायचं पुढं. आता आसपास सगळं आपलं शेत आहे आणि या शेतात सगळं पाणी घातलेलं आहे. म्हणजे पाणी दिलं शेताला म्हणून थंड हवा सुटली आहे. म्हणजे गरम होत नाहीये. मला जाणवतंय बाबा गार हवा येते. आता सगळेजण आपापल्या शेतात पाणी सोडतात. ठीक आहे, असंच राहू शेवटपर्यंत. पहिला थांबलो जरासं आपण. हे जे स्मारक आहे ते अवंतीबाई येते. अवंतीबाई. आसपास जर माझ्या बघताल ना ती शेती आहे. हे बघा, ऊन आहे एवढं, अशी थंड हवा इथं मस्त. लय खरंच खूप भारी वातावरण. खरंच खूप भारी वातावरण माहिती का. आवडलं यार. तिथं मंदिर दिसतंय का तुम्हाला? 2 मिनिटं. पांढऱ्यातच ताव, पांढऱ्यातच जेवण आहे बघा. तर जेवण झालंय. इथंच आपण घाटावर आलोय बघा. हे मागे दिसतंय तुम्हाला, ही गंगा नदी आहे. थांबा मी मागणं दाखवतो. ही गंगा नदी आहे, गंगा नदी. आणि ह्या साईडला बघा बजरंगबली. जय बजरंगबली. त्या साईडला पोहायला अलाउड आहे बघा. तिकडे पोहायला अलाउड आहे. थोडा वेळ जाणार आहे तिकडे गंगेत आंघोळ करायला. मध्ये आंघोळ केली आपण आत्ता. आंघोळ झाली पासून दुपारपर्यंत आपण इथंच थांबलो होतो बघा. ही जागा आपली सायकल वगैरे हे हॉल आपल्याला एक दिला होता त्यांनी. मागे सगळं आहे आणि गंगेत आपण आंघोळ वगैरे पण केली. पॅकिंग झालंय. आता आपण पुढे निघालो. इथून बाहेर आलोय आता आपण. पण एक बघा मागं बघा, जय बजरंगबली. चला बाहेर आलोय पण अजून आता गावातच आहे. असं गावात आतमध्ये ना ते गंगेच्या काठी बसलेलं होतं ना ते. तर असं गावच आहे. गंगा पुलावरून चाललो आता आपण. हो का, गंगा नदी. कुठं निघालो आता आपण. चला. तसं म्हणायला गेलं तर आता रोडला लागलो आपण, मेन रोडला. हायवे नाहीये पण आता असंच आहे, कारण इथूनच ट्रक वगैरे 4 व्हीलर येता जाता दिसतात मला. सो हाच रूट आहे माझा. तर चला. जंगल बघा, जंगल जंगल धडकला असतो आता आपण. जंगल मस्त. 7:30 वाजलेत आणि आपल्याला अजून 15 किलोमीटर जायचं आहे. क्लायमेट इतकं कूल आहे ना, इतकं थंड वातावरण झालंय आपल्याला की रात्रभर म्हटलं तरी मी सायकल चालवेल. पण नाही, 15-16 किलोमीटर झालं की आपलं तिथं ते डेस्टिनेशन आहे. तर आपल्याला थांबायचं आहे. चला. तर आता आपण हसनपूरमध्ये पोचलो आहे आणि अखंड किसान बल यांच्या कार्यालयामध्ये आपण इथं थांबलो आहे. उद्या सकाळपर्यंत आपण इथंच थांबणार आहे आणि तिथनं उद्या आपला इथनं पुढचा प्रवास चालू राहील. आपण जेवण पण केलं. आपल्याला काही एवढी व्हिडिओ बनवता आली नाही येताना इथं, कारण की लेट पण झाला होता. आता आपण इथं आराम करणार आणि उद्या जाणार. हर हर महादेव.